हाय हॅलो नमस्कार. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व सुपर फॅमिली सबस्क्रायबरचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपल्या ट्रिपचा चौथा दिवस. तर चौथ्या दिवसाची सुरुवात आपण कशी करणार आहोत हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आमचा मुक्काम लोटस हॉटेल सोलापूरमध्ये होता. काल रात्री आराम करून आम्ही सकाळी लवकर उठलो आणि हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट करून घेतला. आता ब्रेकफास्टबद्दल म्हणजे नाश्त्यामध्ये मेंदूवडा, इडली, गरमागरम सांबर, चटणी, ब्रेड तसेच चहा, कॉफी अशी छान व्यवस्था होती. सगळं ताजं चविष्ट होतं. हॉटेलबद्दल थोडं सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्ये देते, कारण बरेच जण विचारत असतात रूम कशी होती आणि सुविधा कशा होतात. तर नाश्ता करून आम्ही निघालो. आमचा रूट असा होता की सोलापूरहून गाणगापूरला जाताना आधी अक्कलकोट लागते आणि मग पुढे गाणगापूर. पण आम्ही विचार केला की आधी गाणगापूरला जाऊन दर्शन घेऊ आणि परत येताना अक्कलकोटला थांबू. दर्शन घेऊन मग थेट सोलापूरला आपल्या हॉटेलवर परत येऊ. तर सर्वात आम्ही पोचलो गाणगापूरला. गाणगापूर हे अतिशय पवित्र दत्त क्षेत्र आहे. येथे विराजमान आहेत श्री नरसिंह सरस्वती, भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानला जातात. असे म्हणतात की त्यांनी येथे सुमारे 24 वर्ष वास्तव्य केले होते. गाणगापूरची एक खास परंपरा म्हणजे मादकरी मंदिर परिसरात भक्तांना पाण्याचं द्रोण दिलं जातं. ते द्रोण हातात घेऊन भक्त गावातील 5 घरांमध्ये जाऊन भिक्षा देही असं म्हणतात, परंतु हे आता मंदिरातच दिलं जातं. आपण ते वेगवेगळ्या ठिकाणी 5-6 भक्त तिथे सेवेकरी ते प्रसाद घेऊन बसलेले असतात आणि आपण तिथे भिक्षा घ्यायची, तो प्रसाद खायचा. गाणगापूरचं दर्शन घेऊन आम्ही परत निघालो, ते म्हणजे अक्कलकोट यायला. अक्कलकोट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं पवित्र स्थान. स्वामी समर्थांनी येथे 22 वर्ष वास्तव्य केलं. त्यांची समाधी येथेच आहे. रोज मंदिरात नैवेद्य आरती, सकाळ संध्याकाळची आरती, अभिषेक, महाप्रसाद सगळं नियमित चालतं. आणि माझी लहानपणापासून इच्छा होती की स्वामी समर्थ महाराजांची समाधी कुठे ते बघण्याची, आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. स्वामी समर्थ महाराजांची हे समाधीचं ठिकाण, या वडाच्या झाडाखाली स्वामी बसत असत. त्यांचं वाक्य आजही प्रसिद्ध आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसेच येथे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात रुद्राक्षने स्वामींची अशी प्रतिमा तयार केली आहे आणि तिथे बरेच भाविक येत राहतात. काही नित्यसेवा करत होते आणि तसेच इथे अन्नछत्रालय सुद्धा आहे. प्रसाद आणि अन्नछत्रालय आहे. तेथेच महाराजांची एवढी छान मूर्ती पाहण्यासाठी बरेच लोक गर्दी करतात. खूप छान वातावरण तर असतेच. पण त्यानंतर आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला, म्हणजेच गाणगापूर अक्कलकोट दर्शन झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं ते सोलापूरला. त्यानंतर रस्त्यात आम्ही थंडगार रस घेतला आणि पुन्हा आम्ही निघालो सोलापूरला. आणि पुन्हा आम्हाला उद्यासुद्धा प्रवास करायचा होता, म्हणून आम्ही हॉटेलमध्ये लवकर पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि या हॉटेलमध्ये प्रवेश करता स्वच्छ आणि शांतता जाणवते. स्टाफ खूप नम्र व मदत करणारा आहे. टॅरिफ बोर्डानुसार डिलक्स AC सिंगल रूम 3100, डबल रूम 3400, त्यानंतर सूट AC 5500 आणि एक्स्ट्रा पर्सन चार्जेस 800 रुपये असा आहे. सरकारी कर वेगळे लागू शकतात. याच्यामध्ये फ्री वायफाय आणि 24 तास चेकआउट सुविधा होती. आता मी तुम्हाला आमचा रूम कसा होता ते दाखवते. आमच्या रूममध्ये TV, AC आणि कपाट वगैरे सर्व होतं. त्यानंतर एक्स्ट्रा बेड 800 रुपये म्हणून आम्ही तोही घेतला होता. रूममध्ये
POP होते. त्यानंतर वातावरण आणि रूम तर खूप स्वच्छ आणि क्लीन केलेली होती. तशी सगळ्याच हॉटेलांमध्ये असते, पण त्यातल्या त्यात ह्या हॉटेलमध्ये खरंच खूप छान होती. त्यानंतर मुलांसाठी आम्हाला ते फ्रूट घ्यायचे होते, कारण की आमच्या रूममध्ये एक छोटंसं मिनी फ्रीजसुद्धा होतं, म्हणून आम्ही काही फ्रूट घेतले मुलांना खाऊ घालण्यासाठी. त्यानंतर आम्हाला ह्या हॉटेलला चहाचं पाऊच, कॉफी, साखरेचे पाऊच आणि तसंच त्यामुळे आपण स्वतः चहा कॉफी बनवू शकतो. बाथरूममध्ये गरम पाणी, साबण, शॅम्पू, टॉवेल सगळं व्यवस्थित आणि स्वच्छ होतं. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते, आम्हाला हे हॉटेल थोडं कमी किमतीत मिळालं, कारण आमची बुकिंग बँक ऑफ इंडिया मार्फत झालेली असते आणि बँकेचे हॉटेलसोबत कॉपरेटिव्ह टाय असतात. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना स्पेशल रेट मिळतात. म्हणजे हॉटेल फ्री नसतं, पण सामान्य दरापेक्षा कमी प्राईसमध्ये मिळतं. त्यामुळे आम्ही ही हॉटेल बुक केली होती. अशी आमची स्वच्छ आणि छान रूम होती. त्यानंतर आता प्रवास करून आल्यानंतर खूप थकवा आला होता, म्हणून आम्हाला बाहेरच्या कोणत्याच हॉटेलला जायचं नव्हतं जेवायला. तर आम्ही ठरवलं की आपण ह्याच हॉटेलला जेवण करून लगेच आराम करता येईल, म्हणून आम्ही ह्या हॉटेलला आलो होतो. तर आज रात्रीचं जेवण आमचं ह्याच हॉटेलला झालं आणि आम्ही मेनू ऑर्डर करण्याआधी तिथे विचारलं की सोलापूरचं स्पेशल म्हणून काय आहे. तर इथे स्पेशल म्हणून ते म्हटले शेंगापोळी. म्हणजे शेंगापोळी अशी होती की आपण गूळ वगैरे टाकून पोळी बनवतो ना, तिलाच ते शेंगापोळी म्हणत होते, म्हणून आम्ही ती ऑर्डर दिली. त्यानंतर पहिले सुरुवातीला आम्ही सलाड मागून घेतलं आणि वांग्याची भाजी, पोळी अशी सिंपल ऑर्डर दिली आणि जेवण करून घेतलं. आजचा प्रवास इथे संपवते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.